काय सांगाल तुमची ह्या गावामध्ये कोणाची हवा? अमोल कोल्हेंचीच हवा राहील. कारण तुम्ही जरी म्हटले शेजारच्या गावचेच शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, तसं अमोल मी कोल्हे म्हणलो म्हणजे मी वास्तव म्हणलं, मी काय आढळरावांची वकिली करत नाही. तालुक्या आम्हाला जवळचे किलोमीटरने सुद्धा आढळरावच तेवढंच अंतर आहे, तेवढंच अमोल कोल्हेंचं सुद्धा आहे. इकडे 11 किलोमीटरचे आणि इकडे पण 11 किलोमीटर. सीमेवर आहे तुम्ही, सीमेवर आहे का? मग आम्ही मध्य भाग आहे. तरी सुद्धा आमचा कल हा अमोल कोल्हेंच्याच बाजूने राहणार. कारण त्या माणसाने वैयक्तिक जीवनामध्ये जो स्वाभिमान ठेवला, तोच अभिनेता म्हणून तोच स्वाभिमानी त्याच पद्धतीने त्यांच्या भूमिका मांडल्यात. त्याच पद्धतीने राजकीय जीवनात सुद्धा त्यांनी स्वाभिमान ठेवून शरद पवारांसोबत राहिल्यामुळं आज आमच्या सारख्या 20-20 वर्ष आम्ही आढळरावांचं काम करणारे शिवसैनिक हे आम्ही आढळराव सोबत न जाता उद्धव साहेब ठाकरेंच्याच बरोबर राहून आम्ही आज पवार साहेब आणि उद्धव ठाकरे ते उमेदवार दिलेत, ते कोल्हे साहेब त्यांचंच आम्ही 100% आम्ही काम करणार. आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी संसदेत जास्त वेळ दिलाय. जरी आता पुढऱ्यांचं मत असं आहे की ते मतदारसंघात फिरले नाहीत, आम्हाला कुठं दिसले नाहीत. ठीक आहे, खासदारांनी दिसलंच पाहिजे, नाही दिसलं पाहिजे. बैलगाड्याची घाटात आले म्हणजे आमच्या वाढदिवसाला आले, मुलाच्या लग्नासाठी आले खासदार म्हणून खासदारांनी संपर्कात हा भाग नाही. आढळरावांना टोला 100%. कारण ते माजी होते, त्यांच्याकडे वेळ होता. ही आजी होती, त्यांनी संसदेत 15 वर्ष शिवाजीराव आढळराव खासदार असताना कधी लोकांमध्ये मिसळले नाही. आतापेक्षा प्रमाण कमी होतं. फिरले, मिसळले, पण प्रमाण कमी होते. त्यांना पण तितका वेळ तिकडे द्यावा लागला. पण जे एका टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न, 621 प्रश्न मांडणारा माणूस हा आज युवकांच्या मनामध्ये आणि स्वतः अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे आणि भवितव्य मोठं आहे. आज वय वर्ष जर त्यांचं 40-42 असेल तर अजून त्यांना 20 वर्ष संधीत भरपूर काही करू शकतात ते. आता आढळराव पाटील जर 70 मध्ये जर गेलेत तर काय समजायचं? किती वेळ देणार मग परत तुम्ही निवडून आले? आढळरावांनी थांबायला पाहिजे होतं. 100% उद्धव ठाकरे बरोबर थांबायला पाहिजे होतं. राजकीय जीवनात थांबायचं नाही थांबायचं तो त्यांचा प्रश्न. परंतु एका जागेवर तुम्हाला 4 वेळा तिकीट दिले. बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला हयात असताना 2 वेळा दिले. त्यांच्यासाठी खेळ चाकणमध्ये 2-2 सभा मोठमोठ्या घेतल्यात. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी कष्ट घेतले. आणि तुम्ही सांगताय आता कालच्या प्रवेशाच्या भाषणात सांगितलं, मी एक साधा मुलगा होतो, मुंबईला गेलो, इकडे गेलो, उद्योगपती झालो, मग कारखान्याचं चेअरमन झालो आणि मग खासदार करताना तुम्हाला पवार साहेबांनी राष्ट्रवादीनी त्यावेळेला डावललं होतं. मग तुम्हाला मोठं करताना शिवसेनेनेच मोठं केलं होतं. मग त्यासाठी तुम्ही शिवसेनेने त्यांना काढून टाकलं ना, उद्धव ठाकरेंनी काढून टाकलं. उद्धव ठाकरेंनी त्यांना कधी काढून टाकलं त्याची काही कारणे ती समाजा पुढे आहेत. वैयक्तिक मी पुन्हा परत का घेतलं मग? ते शिंदे गटात गेले. नाही, एक लक्षात घ्या, आढळरावांना उद्धव ठाकरेंनी पक्षातनं काढलं आणि काही तासानंतर तो निर्णय पुन्हा मागे घेतला. त्यांनी सांगितलं ना, चुकीची माहिती आली, चुकीचं आले, त्याची खातर जमा न करता काढून टाकलं. आढळरावांना कुठेतरी हट झाला असेल ना. झाला असेल, पण ते नजर चुकीचं त्यांनी कारण दिलेलं पण होतं. पोरखेळ आहे काय एखाद्या व्यक्तीला पक्षातनं काढून टाकायचं? 100%. त्यांनी पण त्या पद्धतीने स्टेटमेंट उद्धव साहेबांबरोबर पक्षाच्या बद्दल त्यांनी वापरली होती. पुणे लोकसभेत येतो त्यावेळेला त्यांनी त्यांचं मत तिथं जाऊन मांडायला पाहिजे होतं. ओपन मीडिया समोर द्यायला नव्हतं पाहिजे. त्यावेळेला उद्धव साहेबांचं सुद्धा मन हटणं नसेल झालं. आता मला एक सांगा, आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. वळसे पाटलांची एक मोठी ताकद आंबेगाव तालुक्यामध्ये आहे असं बोललं जातं. मग वळसे पाटलांची ताकद, आढळरावांची ताकद, आंबेगाव तालुक्याचं मतधिक्य जास्त कोणाला असेल, आढळराव की कोल्हे? स्वाभिमानी मतदार हा कोल्हेंनाच देणार. कारण साधारण 2014च्या विधानसभेला ह्याच आढळराव पाटलांचं स्टेटमेंट होतं की मी हा मतदारसंघातल्या 5 औरंगजेबांना पाडून दाखवतो. मग आता तुम्ही कुठं गेले? मतदान कुठं होईल? समाज शून्य आहे तुमच्यासारख्या माध्यमातून. राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू, उद्याचा मित्र परवाचा शत्रू होऊ शकतो. हे सुरू असं. पवार साहेबांनी सुद्धा काही पक्ष बदलले नाहीत असंही काही नाही ना. बदलले, पण ते वेळेकाळेनुसार. आज राजकारणाची फार वेळ होऊन मिसळ झाली साहेब. मतदारांनी काय करायचं, काय कुठल्या भूमिकेत मतदारांनी जायचं? कारण आज मतदारांपुढे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बाबा म्हटले, मी पवार साहेबांबरोबर होतो. वयाचे 91 वर्षातले बाबा होते.
त्यांची स्टेटमेंट तुम्ही ऐकली, आमच्यासारख्या युवकांची पण तुम्ही ऐकताय की आता स्वाभिमान हीच गोष्ट महत्वाची आहे. आम्हाला माहिती आहे केंद्रात मोदी येणार आहेत, आढळराव निवडून आल्यावर मोदी बरोबर जाणार आहेत, कोल्हे साहेब निवडून आल्यावर शरद पवार उद्धव साहेबांबरोबर असणार आहेत. त्याच्यामुळं देशामध्ये काय चित्र असणार आहे काय नसणार आहे, पण भविष्यात आता बदल हवाय महागाईच्या दृष्टिकोनातून. बऱ्याचशा गोष्टी रखडलेल्या सुद्धा कोल्हे साहेबांना पहिल्या पंचवार्षिकमध्ये अनुभव नसतानाही तितका अभ्यास करून त्यांनी पूर्ण केलाय. साधारण बायपासची प्रॉब्लेम होती, टेक्निकल प्रॉब्लेम होती, ते कोल्हे साहेबांनीच केली. बैलगाड्याचा जरी विषय म्हटला तरी आज त्या कमिटी समिती पुढं त्यांनी तो विषय हा सरळ काही सबळ कारण दाखवली त्यावेळेला तो चालू झालेला आहे. आणि ज्या माणसावर आरोप केला जातो की ते मतदारसंघात नाही, अहो साहेब 365 दिवसापैकी 100-110 दिवस अधिवेशनात जात आहेत आणि त्यांचं कॅरियर हे अभिनयाचं आहे, त्याच्यामुळं ती उपजीविकेसाठी त्यांना थोडा वेळ द्यायला लागतो. ते मागच्या वेळेस म्हणाले होते मी निवडून आलो तर मी हे सगळं थांबवील मालिका वगैरे आणि जनतेसाठी वेळ देईल असं म्हणाले पण होते. आता म्हटले असतील, मी काही ऐकलं नाही, कुठं पाहिलं नाही, वाचण्यात नाही आलं, परंतु म्हटले असन तर शेवटी जनतेसाठी म्हटले असन, जनतेच्या ठीक आहे, कल्याणासाठी. आपण आता मागचं सोडून देऊ. समजा आता निवडून आले तर त्यांनी जनतेसाठी वेळ द्यायला हवा. 100% आणि ते देणार एवढी खात्री आहे. कारण आजची जी परिस्थिती पाहिली तर ते आज पक्षासाठी किती वेळ देत आहेत. लंकेश साहेबांसाठी जाऊन तिथं पक्ष वाढीसाठी काम केले, आज ते मोहिते पाटलांपर्यंत जाऊन आले. म्हणजे काही नाही म्हटलं तरी आज महाराष्ट्राची जबाबदारी घेणारा माणूस आहे. पवार साहेबांच्या वयानुसार आणि जे जर उद्या महाआघाडीची सत्ता आली तर हे मुख्यमंत्री होऊ शकतात. नशीब तो नशिबाचा खेळ आहे, परंतु तितका जबाबदार माणूस आहे, अभ्यासू आहे, हुशार आहे आणि डॉक्टर आहेत. त्याच्यामुळं ते कुठल्या बाबतीत कमी नाही, पण ते फक्त धनदांडग्यांपुढे कमी आहेत. म्हणून शेतकऱ्याचा मुलगा हेच आम्ही समजतोय. डॉक्टर अमोल कोल्हे 100% विजय होणार आणि त्यांना पवार साहेब आज जेवढी जबाबदारी दिली याच्या पुढं भविष्यात प्रशासनातली मोठी जबाबदारी असेल, पक्षातली जरी मिळाली तरी प्रशासनात नक्की असणार त्यांना. आता वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेले, त्याचे वेगवेगळे कारण काय असतील ते असतील, परंतु विकास करायचा असेल तर निधी लागतो आणि निधी मिळवायचा असेल तर सत्तेसोबत जावं लागतं. खरंय, आता विकास प्रत्येक जण म्हणतो भरपूर केलाय, मग मग स्टेटमेंट आता ना काय म्हणतात आमच्याकडे विकास नाही झाला. आमच्या आंबेगाव तालुक्याची एक पद्धती, विधानसभेला वळसे पाटील आणि आता कोल्हे हेच गणित राहणार. कारण आमच्या पक्षाचा धनुष्यमान इथं चिन्ह नाही, मशाल सुद्धा आमची चिन्ह इथं नाही, त्याच्यामुळं आमचं कल हा कोल्हे साहेबांकडे असणार. त्याच्यामुळे विकास हा 100% होणार, त्याच्यात आम्हाला काही दुमत नाही. आता कोल्हे साहेबांना यावेळेला घड्याळ चिन्ह नाही, त्याचा काही फटका बसेल? नाही बसायचं एवढं, कारण आता युवक वर्ग जास्त आहे, मीडिया फास्ट आहे. चिन्ह ज्या दिवशी डिक्लेअर केलं त्या दिवशी पण लगेच टीव्हीवर कळतं, मोबाईलवर कळतं, व्हॉट्सअपला, फेसबुकला, सगळ्या माध्यमातून, इंस्टाग्रामला, सगळ्या माध्यमातून चिन्ह कळतं. त्याच्यामुळं इतकं काय आता चिन्हाच्या बाबतीत आणि उमेदवारांमध्ये काय असा संभ्रम राहणार नाही. लोक माणूसच पाहणार, त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही येणार. आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांचा जरी सामना होणार असला, विद्यमान खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे फिरले नाही अशी टीका होत असली तरी तोच माणूस शेतकऱ्यांसाठी योग्य आहे असंही म्हणणं आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या सोबत राहिल्यामुळे शरद पवारांची पुण्याही त्यांना कामाला येईल. उच्च शिक्षित आहे, सर्व भाषांवर प्रभुत्व आहे. डॉक्टर अमोल कोल्हे भविष्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळू शकतात असंही लोकांचं म्हणणं आहे. जरी बाजूच्या गावचे शिवाजीराव आढळराव असले तरी आढळरावांनी पक्ष बदलायला नको होता, उद्धव ठाकरेंची साथ सोडायला नको होती, शिवसेनेमध्ये सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, ही धरसोड त्यांच्या अंगलट येऊ शकते असं मतदारांचं म्हणणं आहे. पाहूया मतदानाच्या दिवशी नेमकं काय होतंय, विजय कोण होतोय, कोणाचा टांगा पलटी होतोय आणि कोणाचं घोडं फरार होतंय. मतदारांनो, तुम्हाला एकच विनंती आहे, कोणाच्याही आमिषाला, दादागिरीला, प्रलोभनाला बळी पडू नका. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय, तरुण असतील, आबालवृद्ध असतील, महिला भगिनी असतील, तुम्हाला आपले प्रश्न मांडणारा, आपले प्रश्न सोडवणारा जो योग्य उमेदवार वाटतोय
त्याच्याच पाठीशी उभे राहा आणि त्याला साथ द्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, म्हाळुंगे पटोळा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.